नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 3 अतिशय महत्त्वाच्या अपडेट, राज्य सरकारचे मोठे निर्णय सर्वात पहिले आपल्या चॅनलवर पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला देखील आताच लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, पहिले अपडेट, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी अडचणीत आलेला आहे। एकट्या जिल्ह्यातील सुमारे 20,000 हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे। नैसर्गिक आपत्तीपासून शेतकरी आणि द्राक्ष शेती वाचविण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी द्यावी, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, यासह अनेक मागण्या घेऊन आमदार सुमन पाटील यांनी शुक्रवारी नागपूर येथील विधान भवन समोर आंदोलन केले। शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी, यानंतरची अपडेट म्हणजेच की राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र शासनाने दुष्काळदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या 40 तालुक्यांसह 1021 महसुली मंडळामध्ये अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यानुसार जिल्हा सहकारी बँकेने शेती कर्ज वसुली थांबवली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांनी दिली। ज्या शेतकऱ्यांना स्वतःहून वसुली द्यायची आहे असे शेतकरी बँकेला वसुली देऊ शकतात, त्यांची वसुली म्हणजेच बँक वसुली स्वीकारली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात दुष्काळदृश्य मंडळे जाहीर केले आहेत। शासनाने काढलेल्या निर्णयानुसार जिल्हा बँकेच्या महत्त्वाच्या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या सभेत चर्चा होऊन नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वसुलीस स्थगिती दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, अपडेट आहे अहमदनगर जिल्ह्यातील। सर्वात पहिले अपडेट तुमच्या जिल्ह्यातील पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, यानंतरची अपडेट देखील खूप महत्त्वाची, म्हणजेच की शेती पंपासाठी मीटर न बसवलेल्या शेतकऱ्यांकडून 10 पट दंडाची वसुली रक्कम करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत। याच दरम्यान ही रक्कम साखर कारखान्याच्या ऊस बिलातून रक्कम कट केली जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। एकरी 5,385 रुपये वसुली म्हणजेच शेतकरी मित्रांनो, प्रति हेक्टरी 11,220 अधिक 20% स्थानिक कर म्हणजेच साधारण 13,464 या दराने पाणीपट्टी दंड वसूल होणार आहे। म्हणजेच की सोप्या भाषेत एकरी 5,385 रुपये वसूल होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी वसुलीतून होणारे नुकसानही समजून घ्यावेत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासकीय पाणीपट्टीबाबत शेतकऱ्यांनी जागरूक राहावे। साखर कंपन्यांमध्ये आपल्या बिलातून किती पाणीपट्टी कपात होते याची चौकशी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांसाठी आत्ताच काही मिनिटांपूर्वीच्या अपडेट आहेत। अशा प्रकारच्या अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा।